मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात मुंबईसह राज्यातल्या विविध शहरांसाठी सुद्धा अर्थ खात्याकडून भरभरून विकास निधी दिलेला आहे। केंद्र सरकारच्या सहकार्याने मुंबईमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी स्थापन केलं जाणार असून मुंबईच्या हाकेवर असलेला पालघर जिल्हा ही राज्यातली चौथी मुंबई ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे। वाढवण इथे चौथी मुंबई वसवली जाणार। पालघर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार। बेकायदेशीर बांधकामं रोखण्याची सरकारची विशेष मोहीम। केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेलं वाढवण बंदर पालघर जिल्ह्यात उभारलं जातं। याच जिल्ह्यातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गासह मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, मुंबई अहमदाबाद कॉरिडॉर असे अनेक प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत। लवकरच या भागाचा कायापालट होणार। हा परिसर चौथी मुंबई म्हणून ओळखला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला। वाढवण बंदरामुळे या ठिकाणी चौथी मुंबई विकसित होणार असून MMR मध्ये 10 लाख नवीन घरं बांधण्याचा रोडमॅप सरकारकडे असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। वाढवण जिल्हा पालघर जवळ चौथी मुंबई विकसित करण्याचे नियोजित असून त्या अंतर्गत लॉजिस्टिक्स आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्रे निर्माण करण्यात येतील। मुंबई, पुणे व नागपूर शहरामध्ये एकूण 490 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यापैकी 173 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत। मुंबई महानगर प्रदेशात 10 लाख नवीन घरं बांधली जाणार असून बेकायदेशीर बांधकामं होणार नाहीत यासाठी एक रोडमॅप केला जाणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। 2028 पर्यंत दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाची जोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून राज्यात 1200 किलोमीटर मेट्रो मार्ग आणि 600 किलोमीटर एक्सप्रेस वे बांधले जातील। 2029 पर्यंत 165 किलोमीटर मेट्रो मार्ग बांधले जाते तर 2028 पर्यंत दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाची जोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या दृष्टीनं वर्सोवा भाईंदर कोस्टल रोड पूर्ण करण्याचं लक्ष्य राज्य सरकारचं असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून देण्यात आली आहे। राज्यातील पनवेल ते कर्जत हा मार्ग अंतिम टप्प्यात आला असून लवकरच हा मार्ग वाहतुकीकरता खुला करण्यात येईल अशी ही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। महानगर प्रदेशात नवीन बेकायदेशीर बांधकामे होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी GIS आधारित मॅपिंगचा वापर करून नो न्यू स्लम फ्रेमवर्क विकसित करण्यात येणार आहे। पनवेल ते कर्जत या 2782 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे। मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 3B या 14,907 कोटी रुपये किमतीच्या कामास मान्यता देण्यात आली असून त्यात राज्य शासनाचा 50% आर्थिक सहभाग आहे। वाढवण बंदराच्या निमित्तानं पालघर जिल्ह्यात दळणवळणाच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढणार असून या परिसराचा विकास हा झपाट्यानं होणार असल्याचा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।